नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। बाळाच्या विकासामध्ये वजन, उंची वाढणं, बाळ गुटगुटीत दिसणं यासोबतच आणखीन एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ती म्हणजे बाळाची श्रवणशक्ती उत्तम असणं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाची श्रवणशक्ती कशा पद्धतीने उत्तम आहे की नाही हे ओळखू शकतो, त्यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे, जर काही त्रास असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच आणखीनही बाळाच्या विकासातील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला एकदा नक्की भेट द्या। चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया। बाळ आईच्या गर्भामध्ये असतानाही बाळाला ऐकता येतं। आईच्या हृदयाचे ठोके, पचनसंस्थेचे आवाज, आईचा आवाज याची जाणीव बाळाला होत असते। त्यामुळे जन्मानंतर डॉक्टरांकडून बाळाची श्रवणशक्ती उत्तम आहे का हे तपासता येतं। बाळाची श्रवणशक्ती जर उत्तम असेल तरच पुढे चालून बाळाला बोलण्यामध्ये, गोष्टी समजून घेण्यामध्ये कोणतीही अडथळा येत नाही। बाळ व्यवस्थित ऐकू शकत असेल तरच त्याचा शब्दसंग्रह वाढतो, आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते आणि तेच शब्द समजून घेऊन लक्षात ठेवून बाळ बोलायला शिकतं। त्यामुळे बाळाला व्यवस्थित स्पष्ट बोलावं यासाठी बाळाला व्यवस्थित ऐकू येत आहे का हे लक्षात घेणं गरजेचं असतं। जन्मानंतरही बाळ वेगवेगळ्या आवाजाला दचकतो। उदाहरणार्थ, शांत झोपला असता कुत्रा भुंकला, अचानक भांडं पडल्याचा आवाज झाला, कुकरची शिट्टी झाली तर या आवाजाने बाळ जागा होतो, घाबरतो, म्हणजेच बाळाला ऐकू येत आहे हे लक्षात घ्या। मूल 1.5 महिन्याचं झाल्यानंतर आवाजाच्या दिशेकडे लक्ष देऊ लागतो। त्यामुळे नियमितपणे पालकांनी, घरातील व्यक्तींनी बाळाशी बोलणं गरजेचं असतं। डॉक्टरही या गोष्टीचा सल्ला देतात। बाळ 1.5 महिन्यानंतर आवाजाचा वेध घेऊन त्या दिशेकडे पाहू लागतं। ज्या बाजूला खुळखुळा वाजत आहे, खेळणं वाजत आहे त्या दिशेकडे बाळाचं आपसुकच लक्ष जातं। पालकांनीही या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं। बोलल्यानंतर बाळ पटकन आपल्याकडे बघतं का? आवाजाला प्रत्युत्तर देतं का? ज्या बाजूला खेळणं किंवा खुळखुळा वाजत आहे त्या बाजूला बाळाचं लक्ष पटकन जातं का? बाळ मान त्या बाजूला वळवून पाहतं का? अचानक मोठा आवाज झाला तर बाळ घाबरतं का? मिक्सर, कुकर, गाड्यांचे हॉर्न यामुळे बाळ अचानक दचकतं का? घाबरतो का? किंवा त्या आवाजाचा कानोसा घेतं का? रडतं का? या गोष्टी तपासून पहा। हे सगळं जर बरोबर असेल तर हो, आपल्या बाळाची श्रवणशक्ती उत्तम आहे। परंतु जर मूल आवाजाकडे लक्ष देत नसेल तर डॉक्टरांना भेटून त्यामध्ये तपासणी करून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून वेळेत आपण बाळासाठी वेगवेगळ्या थेरपी चालू करू शकतो। आवश्यक त्या मशिनरी आणि औषधोपचार घेऊन ही अडचण दूर करू शकतो आणि बाळाला ऐकण्यात आणि पुढे चालून बोलण्यात कोणतीही त्रास होणार नाही। जन्मतः बाळाची श्रवणशक्ती उत्तम असेल तरीही पुढे चालून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर अशा वेळीही बाळाची श्रवणशक्तीवरती त्याचा परिणाम घडू शकतो। लहान मुलांना कानामध्ये कोणत्याही प्रकारे स्वतःहून इयरबड किंवा कानातील मळ काढण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळेही अंतर्गत अवयवांना दुखापत होऊन श्रवणशक्तीवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो। अगदी कर्कश, मोठे आवाज, सततचा गोंगाट, बाळाच्या कानामध्ये सतत मोठ्याने बोलणं या गोष्टींनीही बाळाच्या श्रवणशक्तीवरती परिणाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत या गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घ्या। पालकांनी आणि घरातील व्यक्तींनी ही काळजी घ्यावी। लहान बाळाला शक्यतो जास्त कर्कश आवाज असेल, गोंगाट असेल अशा ठिकाणी घेऊन जाणं टाळा। घरातील टीव्ही, मोबाईल, बोलण्याचा आवाज अगदी सौम्य असावा याचीही काळजी घ्या। लहान बाळाला खेळवत असताना अगदी जोरजोरात हलवणं, जोरात वर फेकणं या गोष्टी टाळा, त्यामुळे बाळाच्या मेंदूला आणि श्रवणशक्तीवरती वाईट परिणाम होऊ शकतो। बाळ जर पडलं असेल, त्याला काही इजा झाली असेल, कानामधून रक्तस्राव किंवा इतर स्राव बाहेर येत असेल तर अशा वेळी देखील डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या गोष्टींचा श्रवणशक्तीवरती काही परिणाम झाला आहे का हे आपल्याला तपासून घेता येईल आणि वेळीच औषधोपचार करून पुढील त्रास टाळता येतील।
बाळांना जन्मता ऐकू येत नाही अशा वेळी घाबरून जाण्याचं कारण नाही. योग्य ते औषधोपचार, मशनरी, थेरपी आणि ट्रीटमेंट यांच्या मदतीने आपण बाळाला ऐकण्यामध्ये मदत करू शकतो. बाळाला ऐकू व्यवस्थित आल्यानंतर बाळाला शब्दसंग्रह माहीत होतो, आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते आणि बाळ बोलण्याचाही प्रयत्न करतं. त्यामुळे जन्मता जरी बाळाला असे काही त्रास असतील तरीही घाबरून जाऊ नका. त्यामुळे बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही या गोष्टी स्वतः तपासून पहा. काही त्रास किंवा बदल वाटला तर डॉक्टरांकडून ते तपासून घ्या, म्हणजे योग्य ते निदान होईल. आणि त्यानंतर बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही आवश्यक त्या मशनरी, थेरपी, ट्रीटमेंट चालू करू शकता आणि या त्रासातून तुम्ही बाळाला सहजरित्या बाहेर काढू शकता. त्यामुळे बाळाचं वजन, उंची यासोबतच बाळाची श्रवणशक्ती उत्तम आहे का हे देखील त्याच्या उत्तम विकासासाठी जाणून घेणं गरजेचं आहे. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.